नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण NMMSच्या धर्तीवर एक रिव्हिजन म्हणून आपण 8वी विज्ञानाचा पाठ घेतोय. पाठ 9वा, आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे काय? संकट. मग संकट कोणकोणती असतात? तर भूकंप, आग लागणे, पूर येणे, डोंगर कोसळणे, त्यालाच आपण दरड कोसळणे देखील म्हणतो. त्यानंतर वीज पडणे. तर अशी वेगवेगळी नैसर्गिक संकट असतात आणि मग याला आपण आपत्ती म्हणतो. मग एखादी जर का आपत्ती आली तर मग त्या ठिकाणी तिचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत. मग आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी शासनानं बऱ्याच सोयीसुविधा, कायदे, नियम, संस्था केलेल्या आहेत. तत्पूर्वी आपण व्यवस्थापन करताना नेमक्या आपत्ती कोणत्या येतात त्यांचा अभ्यास करूया. तर सर्वप्रथम येणारी आपत्ती ती म्हणजे भूकंप. भूकंप नावातच आहे बघा. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे काय? थरथर काप, कंप पावणे, हलणे, हादरणे याला म्हणतात कंप. भू म्हणजे जमीन, हादरणे म्हणजेच काय? भूकंप. बघूया पुन्हा एकदा. भूकवचामध्ये अचानक कंप होणे म्हणजे भूकंप होय. भूकवच अचानक काही क्षण हादरतो. यामुळं काय होतं? जो असा जमिनीचा भूपृष्ठ असतो तो एकतर खाली वर होतो किंवा असा मागे पुढे असा हादरतो किंवा असा हादरतो. हा झाला खालीवर, हा झाला खालीवर, हा झाला मागे पुढे. तर असा भूकंपामुळे आपली भूकवच हादरते. याला म्हणतात भूकंप. मग आता हे जे धक्के आहेत किंवा ज्या लाटा आहेत ह्या जमिनीच्या आत होतात. हे अशी पृथ्वी असली तर हा जो भूकंप आहे हा काही इथे होत नाही. हा कुठे होतो? जमिनीच्या आतमध्ये. मग याचे जे धक्के आहेत किंवा याच्या ज्या अशा लाटा आहेत, तरंग आहेत, हे कुठे येऊन आदळतात? या भूकवचावर येऊन आदळतात. हे जे धक्के आहे, या ज्या लाटा आहेत, या कुठे होतात? जमिनीच्या आत होतात. कुठे होतात? जमिनीच्या आत होतात. आणि आत झाल्यानंतर अशा पद्धतीने इथून सुरुवात होऊन ते काय होतात? जमिनीच्या सर्व पृष्ठभागावरती सर्व दिशांनी पसरतात. इथं जर भूकंपाचं केंद्र असेल तर ते असं सगळीकडे काय होतं? त्या लाटा किंवा ते धक्के पसरले जातात आणि वरच्या पृष्ठभागावर देखील सर्व बाजूंनी पसरतात. मग आता केंद्रबिंदूच्या ठिकाणी ते तयार होतात. तर मग केंद्रबिंदू म्हणजे काय? भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे काय? केंद्रबिंदू हा भूकंप नाभीच्या अगदी वर जो भूपृष्ठावर असतो. बघा, भूकंपाचा केंद्रबिंदू. आता ही अशी जमीन आहे तर इथे एक नाभी असते. याला काय म्हणतात? भूकंपाची नाभी. ज्या ठिकाणी भूकंपाची सुरुवात होते तिला म्हणतात नाभी. आणि त्या नाभीच्या अगदी बरोबर वर या भूपृष्ठावर, पृथ्वीच्या भूपृष्ठावर, या नाभीपासून अगदी बरोबर वर सरळ भूपृष्ठावर जो भूकंपाचा बिंदू असतो त्याला म्हणतात केंद्रबिंदू. काय म्हणतात त्याला? केंद्रबिंदू. म्हणजे ह्या नाभीच्या तो अगदी कुठे असतो? सरळ वर. म्हणजे इथून ज्या लाटा तयार होतात नाभीपासून त्या सर्वप्रथम पृथ्वीवर कुठं आदळतात? केंद्रबिंदूवर आढळतात. आणि या केंद्रबिंदूपासून पुन्हा त्या काय होतात? पसरतात. तर बघा, भूकंप नाभीच्या अगदी वर जो भूपृष्ठावर असतो त्याला केंद्रबिंदू म्हणतात. लाटा असेल, धक्के असेल, सर्वप्रथम कुठं येतात? त्या केंद्रबिंदूवर येतात. त्यामुळे तेथे हानी जास्त होते. इथून नाभीपासून असं जर लाट निघाली की ती पहिले जाऊन कुठं आदळते? केंद्रबिंदूवर.
म्हणजे सगळ्यात जास्त आघात कुठं होतो? केंद्रबिंदूवर. त्यामुळे तिथे हानी पण जास्त होते आणि त्यानंतर तिथून जी पसरत पसरत जाते तशी तिची ताकद पण काय होत चालते? कमी होत जाते आणि त्यामुळे इतर ठिकाणी हानी कमी होते. पृथ्वीवर विध्वंसक व तीव्र धक्क्यापेक्षा सौम्य भूकंप जास्त होतात. भूकंप दररोज होतात. पृथ्वीवर दररोज भूकंप होतात. हे बघा, पृथ्वीवर दररोज भूकंप होतात. रोज भूकंप चालू आहे पृथ्वीवर. मात्र ते रोज सौम्य असतात. कसे असतात? सौम्य. त्याचा काय आपल्याला जास्त त्रास होत नाही. मात्र विध्वंसक आणि तीव्र धक्क्यांचा आपल्याला त्रास होतो, पण हे फार क्वचित होतात. सौम्य भूकंप मात्र दररोज चालू असतात. मग दररोज भूकंप होतात. मग वर्षाला किती होतात? तर पृथ्वीवर वर्षाला 12,400 ते 14,000 भूकंप होतात. आणि हे कोणी सांगितलं? तर हे नॅशनल अर्थक्वेक्स इन्फॉर्मेशन सेंटर, NEIC, नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर, राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र याने असं सांगितलं की पृथ्वीवर वर्षाला साधारणतः 12,400 ते 14,000 भूकंप होतात. मग हे भूकंप जे होतात हे आपल्याला कसे कळेल? तर त्यासाठी भूकंप यंत्र आहे. ह्या भूकंपाची नोंद ठेवण्यासाठी काय? भूकंप नोंदीचं यंत्र. आणि या यंत्राला काय म्हणतात? सेस्मोग्राफ. काय म्हणतात? सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर. काय म्हणतात? सेस्मोमीटर. मग आता हा जो भूकंप झाला याची नोंद आपण कशावर घेतो? सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटरवर. परंतु भूकंपाच्या तीव्रतेचं एकक काय आहे? भूकंपाच्या तीव्रता, ते किती तीव्रतेचा भूकंप होता? तर तो भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल वापरतात. कोणती? रिश्टर स्केल. या रिश्टर स्केलचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी करतात. आता पुढे बघा. भूकंपाची कारणे. भूकंप का घडून येतात? भूकंप होतात मान्य आहे, पण ती का होतात? ज्वालामुखी उद्रेकामुळे. बघा, ही पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ आपण तसतसं भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे मधल्या भागात शिलारस असतो. काय असतो? शिलारस. शिलारस म्हणजे काय? शिला म्हणजे दगड. दगडांचा रस, कारण मध्ये उष्णता फार प्रचंड आहे. हा रस उष्णतेमुळे उकळत असतो. त्याच्यातून वाफा येत असतात आणि त्यामुळं हे काय करतात? ह्या पृष्ठभागाला वर लोटतात आणि त्यावेळेस हा पृष्ठभागातून एखादी भेग पडून ज्यावेळेस हा वर येतो त्याला म्हणतात ज्वालामुखी उद्रेक. तसंच या पृथ्वीवरती आपल्या मोठमोठाली धरणं आज बांधल्या जात आहेत. असं जर पृथ्वी असेल आणि इथं एखादा भूपृष्ठाचा तुकडा असेल आणि याच्यावर जर मोठं धरण बांधलं तर इथं सगळं पाणी साचल्या जातं आणि या पाण्याचा प्रचंड दाब ह्या भूपृष्ठावरती पडतो आणि त्यामुळे भूकंप होण्याचा धोका वाढतो. म्हणजे धरणांचा ताण असेल, ज्वालामुखी उद्रेक असेल, खाणकाम असेल. खाणकाम म्हणजे काय? मायनिंग. म्हणजे सोन्याच्या, चांदीच्या खाणी. त्यासाठी जमीन भरपूर खोल खोदली जाते आणि त्यामुळं तिथं वजनाचं असंतुलन होऊन देखील भूकंप होऊ शकतो. त्यानंतर अणुचाचण्या असेल, की सध्याच्या आपण युगात बघतो अण्वस्त्र निघालेले आहेत रक्षणासाठी, देशाच्या स्वरक्षणासाठी. परंतु या स्वरक्षणासाठीची जी क्षेपणास्त्र आहेत त्यांच्या आण्विक चाचण्या घेतल्या जातात आणि या आण्विक चाचण्या पृथ्वीच्या खाली घेतल्या जातात. त्यामुळं मोठा स्फोट होऊन तिथला पृष्ठभाग हादरतो. त्यामुळं देखील भूकंप होण्याची शक्यता असते. तसंच पाण्याची वाफ. पाण्याची वाफसुद्धा या भूपृष्ठांवर ताण निर्माण करते आणि त्यामुळे भूकंप होण्याची शक्यता असते. तर पुन्हा एकदा आपण बघूयात भूकंपाची कारणं कोणकोणती? ज्वालामुखीचा उद्रेक, धरणांचा ताण, खाणकाम, अणुचाचण्या आणि पाण्याची वाफ. जर भूकंप झाला तर त्याचे काय परिणाम होतील? भूकंप झाला तर काय होईल? सर्वप्रथम जीवितहानी. जीवितहानी म्हणजे काय? बऱ्याचशा लोकांचा जीव जाण्याची शक्यता असते.
वित्तहानी. वित्तहानी म्हणजे काय? आर्थिक हानी, पैशांची हानी. एखाद्याचं घर असलं, ते पडलं तर त्याची ती वित्तहानी झाली. त्या घरातली माणसं जर दगावली तर ती काय झाली? जीवितहानी झाली. तसंच जैवविविधतेचं नुकसान. अशी काही जंगलं असतात, मग त्या जंगलांमध्ये जर भूकंप लागला तर त्या ठिकाणी आगही लागते. त्यातले प्राणी जळून खाक होतात, म्हणजे त्या ठिकाणच्या जैवविविधतेचं सुद्धा नुकसान होतं. तसंच परिसंस्था ज्या आहेत त्या धोक्यात येतात. सागरी परिसंस्था असेल, वन परिसंस्था असेल, आपली सामाजिक परिसंस्था असेल, अशा ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे यांचं जीवन धोक्यात येतं. नद्या, नाली यांचे प्रवाह बदलतात. अशी जर एखादी नदी वाहत असेल, मात्र इथं भूकंप जर झाला मोठ्या प्रमाणात, तर नदी आपली दिशा बदलून घेते आणि त्यामुळे तिचा प्रवाह बदलतो. आपण बघितलं की जंगलात आग लागू शकते, आग लागण्याचा धोका निर्माण होतो. किंवा शहरांमध्ये वायरी असतात बिल्डिंगवरती, तर यांच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो. समुद्रामध्ये जर भूकंप झाला तर सुनामी लाटा तयार होतात आणि या सुनामी लाटा समुद्राच्या किनाऱ्याहून उंच वाहत येतात आणि अतिशय मोठमोठ्या बिल्डिंगवर आदळून त्या ठिकाणी सुद्धा त्या जीवितहानी किंवा वित्तहानी करतात. तर हे सर्व भूकंपाचे परिणाम आहेत. त्याचबरोबर जी भूमिगत जलपातळी आहे, आपल्याला माहिती पृथ्वी आहे, पृथ्वीवरून आपण काय करतो? खाली जमिनीत बोर घेतो किंवा विहीर घेतो. म्हणजे हे जे वर जमिनीच्या खालचं पाणी, याला भूमिगत पाणी म्हणतात. भूकंपामुळे काय होतं की या भूमिगत पाण्याची जी पातळी ही खाली किंवा वर होते. तर हे सर्व परिणाम आपण भूकंपाचे बघितले. परत आपण एकदा बघूयात. जीवितहानी होते, वित्तहानी होते, जैवविविधतेचं नुकसान होतं, परिसंस्था धोक्यात येते, नद्या नाल्यांचे प्रवाह बदलतात, आग लागण्याचा धोका असतो, त्यानंतर सुनामी लाटा येतात, भूमिगत जलपातळी खालीवर होते. तरी पण आपल्याकडे भूकंप जर झालाच तर मग नेमकी दक्षता काय घ्यायची, काय काळजी घ्यायची, आपल्याला काय करता आलं पाहिजे? टेबल, पलंग यांच्या खाली बसायचं, जेणेकरून वरतून काही पडलं तर त्याचा मारा आपल्याला लागणार नाही. शक्यतो कोपऱ्यात बसायचं. वाहन थांबवा. जर आपण वाहनामध्ये असेल तर आपलं वाहन प्रथम आपण थांबवायचं आणि 4 चाकी मोठं वाहन असेल तर वाहनातच बसायचं. इमारत असेल, झाडे असेल, खांब असेल यांच्याजवळ थांबायचं नाही, कारण ती जर उन्मळून पडली तर ती आपल्या अंगावर पडू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं टाळायचं काय? तर भूकंप झाल्यानंतर इमारतीहून खाली येताना लिफ्टचा वापर अजिबात करू नका. लिफ्टचा वापर करायचा नाही. शरीराची हालचाल सातत्याने करायची. जरी आपण पलंगाखाली बसलो, टेबल खाली बसलो, कोपऱ्यात बसलो, तरी पण मात्र शरीराची थोडीफार हालचाल करायची. त्यानंतर आग लागू नये म्हणून आपल्या घरातील लाईटांचे मेन स्विच बंद करायचे. घरामध्ये मेणबत्ती असेल, काडीपेटी असेल, कंदील असेल यांचा वापर टाळायचा, जेणेकरून आग लागणार नाही. त्यानंतर मेणबत्ती, काडीपेटी, कंदील वापरायचा नाही. तर मग प्रकाशासाठी काय वापरायचं? तर अशा वेळी बॅटरी किंवा टॉर्चचा वापर करा. आपण बघितलं की दररोज मात्र भूकंप चालूच आहे. मग हे सातत्यानं भूकंप चालू असेल तर मग त्यावरती घरे बांधताना काय दक्षता घ्यायची? तर आपली जी घरं आहे किंवा बांधकामं आहे ती भूकंपरोधक बांधकामं करावीत. भूकंपरोधक बांधकामं म्हणजे काय? की जमीन जरी हलली तरी बांधकामाला धोका होत नाही. यासाठी भारतीय मानक संस्थेने बांधकामाचे कोड बनवलेले आहेत. मग ते कोड कोणते आहेत तर ते आपण बघूया. बांधकामाचे कोड आहेत IS 1893. IS 1893. ह्या कोडवरून काय समजतं आपल्याला? की आरेखन संरचनाचे मानदंड. आरेखन म्हणजे काय? बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे, नकाशा आहे तो कळतो. नंबर 2 IS 139-20. IS 139-20
याच्यावरून कॉन्क्रीटची संरचना कशी असेल आणि त्याचा ताणीय विस्तार कसा असेल हे या कोडवरून आपल्याला कळतं. आता भूकंप येणार आहे, पण तो अचानक येण्याऐवजी जर आपल्याला त्याची पूर्वसूचना भेटली तर आपल्याला बरेच अपघात टाळता येईल. मग त्यासाठी कोणती साधने? तर बघा, लेझर रेजिंग, व्हेरी लॉंग, बेसलाईन, गायगर कटर, क्रिप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईड गेज अशा पद्धतीची साधनं आहेत. तसेच टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज या सर्व साधनांच्या द्वारे आपल्याला भूकंपाची पूर्वसूचना मिळू शकते. आता दुसरं जर आपण बघितलं आपत्ती, तर ती आहे आग. आगसुद्धा एक आपत्तीच आहे. आणि मग या आगीचे कोणकोणते प्रकार आहेत? तर आगीचे 5 प्रकार करण्यात आले आहे. अ, ब, क, ड आणि ई. आगीचे 5 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. नंबर 1, अ म्हणजे काय? तर ज्या घनसाधनांमुळे जी आग लागते ते अवर्गीकृत आहे. त्यामध्ये घन म्हणजे कोण? स्थायू, लाकूड असेल, कपडा असेल, कोळसा असेल, कागद असेल, यांच्यापासून जी आग लागते तिला अवर्गीकृतमध्ये केलेलं आहे. ब म्हणजे कोण? द्रव. ज्या द्रव पदार्थांमुळे आग लागते त्यांना ब मध्ये वर्गीकृत केलेलं आहे. ते कोणते? पेट्रोल, तेल, वॉर्निश, द्रावके, स्वयंपाकाचे तेल, रंग. क मध्ये कोण आहे? वायू. कोणत्या वायूंपासून आग लागते? ॲसिटिलीन. कोणता? ॲसिटिलीन. त्यानंतर आपला घरगुती गॅसची टाकी आपण जी वापरतो त्यालाच काय म्हणतात? LPG, लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस. LPG म्हणजेच घरगुती गॅस. त्यानंतर ड मध्ये कोण वर्गीकृत आहे? रासायनिक पदार्थ. कोणत्या रासायनिक पदार्थांमुळे आग लागते? पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम. पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम हे 3 पदार्थ असे आहेत. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम हे मी 2 वेळेस म्हटलो कारण विशेष लक्ष द्या. पोटॅशियम म्हणजे के, सोडियम म्हणजे Na आणि कॅल्शियम म्हणजे Ca. नका आग लावू नका. ध्यानात ठेवायचं. Na म्हणजे सोडियम, के म्हणजे पोटॅशियम आणि Ca म्हणजे कॅल्शियम. तर हे 3ही पदार्थ असे आहेत की यांचं सामान्य तापमानाला पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन आग लागते. तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक. मॅग्नेशियम Mg, ॲल्युमिनियम Al आणि झिंक म्हणजे Zn. तर ही जी 3 मूलद्रव्ये आहेत ही उच्च तापमानालाच पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन आग लागण्याची शक्यता असते. आले मग झन. ते काय आहे? नका सामान्य तापमानाला. Na म्हणजे सोडियम, के म्हणजे पोटॅशियम, Ca म्हणजे कॅल्शियम आणि आले मग जन म्हणजे काय? Al ॲल्युमिनियम, Mg मॅग्नेशियम, Zn झिंक. आणि आता शेवटचा जो वर्ग आहे तो आहे ई वर्ग. त्याच्यामध्ये कोण आहे? तर ई म्हणजे इलेक्ट्रिक साधनं. इलेक्ट्रिकमुळे सुद्धा आग लागते. उदाहरणार्थ फिटिंग, लाईट फिटिंग, शॉर्ट सर्किटमुळे सुद्धा आग लागते. तर अशा पद्धतीनं ह्या फिटिंगची जी इलेक्ट्रिकची लाईट असते त्याच्यावर आपण प्रतिबंध कशाने करू शकतो? CO2ने, कार्बन डायऑक्साईडने. CO2ने आपण त्या आगीचं प्रतिबंध करू शकतो. आता बघा, द्रव पदार्थ हे पाण्यापेक्षा हलके असतात. समजा अशी द्रव पदार्थाला या ठिकाणी आग लागली. हा खाली द्रव पदार्थ पसरलेला आहे. आपण याच्यावर वरतून पाणी फेकलं तर हे पाणी
द्रवाच्या खाली जाईल आणि हा द्रव पदार्थ त्याच्यावर तरंगेल. पाणी कुठं जाईल? खाली, कारण ते जड आहे. आणि हा द्रव पदार्थ कुठं असेल? वर. तरी पण मग पाणी टाकूनही आग विझणार नाही. मग अशा वेळी काय करायचं की हे जे द्रव पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात ते पाण्यावर तरंगतात. त्यामुळं त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी फेस येणारे अग्निशामक वापरतात. कोणते? फेस येणारे अग्निशामक वापरतात. जेव्हा रासायनिक पदार्थ यांचा पाण्याबरोबर संयोग होतो, जेव्हा रासायनिक पदार्थांचा पाण्याबरोबर संयोग होतो आणि जी आग लागते त्या आगीला भडका असं म्हणतात. भडका म्हणजे काय? तर रासायनिक पदार्थांचा पाण्याबरोबर संयोग होऊन जी आग लागते तिला म्हणतात भडका. मग आग आपल्याला लागल्यानंतर ती विझवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय माहिती आहे? पाणी. सगळ्यात पहिले काय टाकायचं त्या ठिकाणी? पाणी. पाण्याचा वापर कशासाठी होतो? थंड करण्यासाठी. नंबर 2, कोंडी करणे. कोंडी करणे म्हणजे काय? तर तेल आणि वीज यांच्यामुळे जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी आपण वाळू, माती, फेस यांचा वापर करू शकतो. त्यानंतर ज्वलनशील पदार्थ हलवणे. थोडक्यात काय? एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर त्या ठिकाणी असणारे ज्वलनशील पदार्थ किंवा पेट घेणारे पदार्थ आहे त्यांना उचलून बाजूला करणे. नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्टिरप पंप हे उत्तम साधन आहे. स्टिरप पंप. कोणता? स्टिरप पंप. नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्टिरप पंप वापरतात. आता आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची आपण? तर आग लागू नये म्हणून घरात नसताना गॅस रेग्युलेटर बंद करावं. आपले विजेचे मेन स्विच बंद करावे. आग ओरडून मदतीस बोलवावे. जर आग लागलीच तर लोकांना मदतीस बोलवावं. अग्निशामक दलाला तत्काळ फोन करावा. आणि अग्निशामकच्या ज्या टाक्या आहेत, जे सिलेंडर आहेत, त्यांच्या वापराविषयीची माहिती आपण करून घ्यायला हवी. आता पुढचं संकट बघा, दरड कोसळणे. दरड कोसळणे म्हणजे काय? हा असा डोंगर असतो आणि त्या डोंगराचा भाग एखादा काय होणे खाली कोसळणे, त्याला म्हणतात दरड कोसळणे. दरड कोसळण्याची घटना कुठे झाली? नुकतीच पुणे येथे माळीण दुर्घटना. कठीण पाषाण झिजतात. जे कठीण दगड आहेत ते झिजतात. फटी पडून खडकांचे तुकडे होतात. फटी पडून खडकांचे काय होतात? तुकडे होतात. अतिवृष्टीच्या काळात म्हणजे जोरदार पावसाच्या काळात वजन वाढून खडक घसरतात. यालाच दरड कोसळणे असे म्हणतात. दरड कोसळण्याची कारणं काय बघा? दरड कोसळण्याची कारणं. नंबर 1, भूकंप, सुनामी, महापूर, खोदकाम, वृक्षतोड, वादळे, अतिवृष्टी. म्हणजे एखाद्या ठिकाणी भूकंप जर आला तर जमिनीला हादरा बसून, डोंगराला हादरा बसून त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते. सुनामी लाटा आदळून त्या ठिकाणी ती दरड कोसळू शकते. महापुरामुळे कोसळू शकते. त्यानंतर त्या ठिकाणी खोदकाम जर केलं, असा डोंगर असेल आणि खालचं जर खोदकाम केलं तर हा वरचा डोंगर ढासळण्याची शक्यता वाढते. तसंच इथले वृक्ष तोडले तरी पण जो काही मारा आहे पावसाचा तो त्याच्यावर होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं कालांतराने दरड कोसळण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं ही कारणं आहेत. आता दरड जर कोसळली तर तिचा परिणाम काय होईल? नद्यांचे मार्ग बदलतात. डोंगरावरूनच काय होते? नदी उगम पावते. जर दरड कोसळली तर नदीचा मार्गही बदलण्याची शक्यता असते. नद्यांना अचानक पूर येतात. धबधब्यांचे स्थानांतरण होते. असा जर एखादा डोंगर असला आणि इथून डायरेक्ट असा धबधबा असला तर त्याचं स्थानांतरण होतं. कृत्रिम जलाशय निर्मिती होते. जीवितहानी होते. वित्तहानी होते. वाहतूकसुद्धा विस्कळीत होते. आपण बघतो की पुणे मुंबई महामार्गावर
अनेक वेळेस अशा डोंगरातून रस्ता जातो आणि जेव्हा एखादा डोंगर कोसळतो, दरड कोसळते, तर त्या रस्त्यावर पूर्णतः दगडं येतात आणि त्यामुळं बऱ्याच वेळा वाहतूक विस्कळीत होते. तर आता पुढे आपण सुरुवातीलाच बघितलं की या भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी काही संस्था आहेत. तर राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था ही काय करते? भूकंपाविषयीचं संशोधन करते. ही केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत आहे. भूविज्ञान म्हणजे काय? जमिनीच्या विज्ञानाविषयी जे काम करणारं मंत्रालय आहे त्या अंतर्गत राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था ही काम करते. त्यानंतर अजून काही संस्था आहेत. इंडियन माउंटनिअरिंग इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट. माउंटन म्हणजे काय? पर्वत. भूस्खलनाच्या परिणामांचा अंदाज घेण्यासाठी. भूस्खलन म्हणजेच काय? दरड कोसळणे. यांचा अंदाज घेण्यासाठी इंडियन माउंटनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट या संस्था आहेत. मग ह्यांना मदत कोण करतात? तर इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी आणि वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम या संस्था, या दोन्ही संस्थांना मदत करतात. तर अशा पद्धतीनं आपला आपत्ती व्यवस्थापन हा पाठ संपला आहे.